नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आनंदी कसं राहावं या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येक जण शोधतो आहोत. आनंदी कट्ट्यावर तर आम्ही रोज तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण आनंदी आपल्याला स्वतःला राहायचं आहे, त्यामुळं त्यासाठी आपण प्रयत्नही स्वतःच करायला हवा. मग आनंदी राहणं हे जर स्वतःच्या हातात असेल तर आपण स्वतःलाच काय बरं नियम घालून द्यायला हवेत. आपण कसं वागायला हवं म्हणजे आपण आनंदी राहू, ऐकूया आजच्या आनंदी कट्ट्यावर. मी भूतकाळ चघळत नाही, भविष्याचीही चिंता करत नाही, त्यामुळं वर्तमानात मी जगतो आणि नेहमी आनंदी असतो. मी कुणाकडून काडीची अपेक्षा करत नाही, कुणाबद्दल राग मनात धरत नाही. रागीट असलो तरीसुद्धा मी लगेच सगळ्यांना माफ करतो, म्हणून मी नेहमी आनंदी असतो. कसलाच हव्यास नाही, लोभ करत नाही, कोणाच्या भरभराटीचा मत्सर करत नाही. आहे त्यातच समाधानी राहून दुसऱ्याच्या सुखातही सुख मानतो, म्हणून मी नेहमी आनंदी राहतो. मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही, कोणाचा कधीच हेवा मत्सर करत नाही. साधं राहून आपल्या नात्यात सुखानं रमतो. सगळीच नाती मी मनापासून जपतो, म्हणून मी नेहमी आनंदी असतो. कोण काय बोलतं ना याचा विचार मी कधीच करत नाही. कोणी काहीही बोललं तरीसुद्धा ते मी फार स्मरत नाही. माझं जीवन स्वच्छंदी आहे, मी मजेत जगतो आणि म्हणूनच मी आनंदी असतो. मला पदाचा ज्ञानाचा अहंकार आला नाही, कधी तुच्छतेचा विचार मनाला भावला नाही. पाय जमिनीवर ठेवून प्रसंगी मी अनवाणी चालतो, म्हणूनच मी नेहमी आनंदी असतो. जगायला काहीच भौतिक सुख लागत नाहीत, म्हणून मी गर्वानं कधीच वागत नाही. सगळ्यांशी प्रेमानं आदरानं आपुलकीनं बोलतो आणि म्हणूनच मी आनंदी असतो. जन्म शाश्वत आहे तसा मृत्यूसुद्धा शाश्वत आहे, याची जाणीव आहे मला. माझ्यातही दोष आहेत, काहीतरी नक्कीच उणिवासुद्धा आहेत. याचीच जाणीव ठेवून माझं जीवन मी जगतो आणि म्हणूनच मी आनंदी असतो. श्रोते हो, आहे की नाही, आनंदी राहण्यासाठी हे स्वतःला घालून दिलेले नियम. मग आपणही हे स्वतःलाच आपले नियम घालून देऊया आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.